अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तुम्हाला तर आता थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त आहे. आणि ज्या कोणी नवीन ताई किंवा ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ ओपन केलाच असेल. कारण ज्यांना कोणाला माहिती पाहिजे आहे, नव्याने ज्यांना सेवा सुरू करायची आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आता बघा, आता 9 जुलै ते 29 जुलै या दरम्यान आपल्याला एक खूप अति उच्च कोटीची स्वामींची सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती आहे, कशी आहे, हे सगळं काही मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळी काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, जुलै महिन्यामध्ये का नाही आषाढी पौर्णिमा आहे. तर या आषाढी पौर्णिमे दिवशीच गुरुपौर्णिमा आहे. तर ही गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. तर आपल्याला आषाढी म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त कोणती सेवा करायची आहे हे सगळं काही या व्हिडिओमार्फत आपण पाहणार आहोत. आता बघा, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्याला कोणीतरी आपल्या आयुष्यात कोणीतरी असावं जे आपल्याला योग्य काय आहे ते मार्गदर्शन करणारं असावं. म्हणजेच आपल्या जीवनात कोणी ना कोणी गुरु हा असायलाच पाहिजे, जो आपल्याला योग्य त्या वाटेवर नेणारा असावा, योग्य ते आपल्याला जे आपल्यासाठी चांगलं आहे ते सांगणारा असावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर बघा, या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही गुरुसुद्धा करू शकतात. ही पौर्णिमा म्हणजे या पौर्णिमे दिवशी आपल्याला आपल्या गुरूंसाठी कोणती सेवा करायची आहे, आपल्या स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे. बघा, स्वामी महाराजांच्या बघायला गेले तर सर्व काही सेवा म्हणजे ह्या अति उच्च कोटीच्याच सेवा आहेत. कोणती सेवा लहान मोठी अशी नाही, पण ज्याच्या त्याच्या वेळेनुसार प्रत्येकालाच मोठ्या सेवा करायला जमतात असं नाही. तर त्यांच्यासाठी लहान पण सेवा खूप साऱ्या लहान म्हणजे तासनतास बसण्याची गरज लागणार नाही, अशा पण खूप साऱ्या सेवा स्वामी महाराजांच्या आहेतच. तर बघा, आता आपल्याला 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये अशी एक सेवा करायची आहे. जी सेवा केल्याने तुमच्या जीवनातील अशक्य गोष्टीही शक्य होतात आणि तुमचं जे आयुष्य आहे तर ते आयुष्य चमकणार म्हणजे चमकणार. आणि तुम्हाला या सेवेचा अनुभव हा 100% नक्कीच येणार. बघा, खूप छान अशी ही सेवा आहे. जर तुम्ही जितकी देवांची सेवा कराल ना तर तितका तुम्हाला मेवा हा मिळणार म्हणजे मिळणारच. स्वामींचा मार्ग हा असा आहे, देणारा आहे, नाही की घेणारा नाही. बघा, स्वामींच्या मार्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही येचाल त्यावेळेस तुम्हाला भरभरून काही मिळणार. म्हणजे तुमच्या जीवनातील जे दुःख, संकट, अडचणी आहेत तर त्या अडचणी नाहीशा होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद सर्व काही तुम्हाला मिळेल आणि मनाला शांती मिळेल की माझ्याकडून एवढी सेवा झाली. कारण स्वामीचा मार्ग एक असा मार्ग आहे, तो मार्ग फक्त आपल्याला भरपूर काही देतो. नाही म्हणजे आपल्याला असं स्वामी म्हणत नाहीत की मी तुला एवढं दिलं, तू मला एवढं दे, असं अजिबात नाही. बघा, स्वामींचा मार्ग हा खूप सोपा मार्ग आहे. जो कोणी या मार्गात पाऊल टाकतो ना तर त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. बघा, एक वेळेस जर विचार केला का नाही, तर स्वामी जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य हे कसं असतं. एकदा कधीतरी म्हणजे असं रिकामा वेळ असला आणि जर बसलं आणि विचार जर केला का नाही, स्वामीच आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य कसं असेल, आपण कुठे असो, आपल्या हातून किती पाप झाले असते, किती वाईट कर्म झाले असतं, असे भरपूर सारे विचार येतात. आणि हे विचार खरंच 100% बरोबर आहे. जर स्वामी महाराज आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्याचं पार म्हणजे हे खेळखंडोबा झाला असता. जे का नाही ते वाईट सवयी आपल्याला लागल्या असत्या. एवढंच आपल्या आयुष्यात चांगलं कर्म म्हणजे जे काही अध्यात्म आहे तेच आपल्या आयुष्याचं सर्वात चांगलं कर्म आहे. त्याच्यामुळे होईल तितकी सेवा करा. बघा, सेवा असं नाही की दिवसभर तुम्ही देवघरासमोर बसून राहा आणि सेवा करा, असं नाही. चालता बोलता सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता, सेवा करू शकतात. कारण स्वामींच्या सेवेला कसलंही बंधन नाही.
आता सर्वात मेन पॉईंट म्हणजे आजची 21 दिवसाची सेवा कोणती? बघा, ती सेवा म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण. तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण बऱ्याच ताईंना माहीत आहे, बऱ्याच दादांना माहीत आहे. पण ज्या कोणी नवीन ताई आहेत, दादा आहेत, त्यांना माहीतच नाही. तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचं जर पारायण तुम्ही कराल, संकल्पयुक्त जर तुम्ही पारायण कराल, तर तुमच्या आयुष्यातील 99% प्रश्न या सेवेने सुटतील. 99% अडचणी जे काही तुमच्या आयुष्यात आहेत ते सगळे काही दूर होतील, ते म्हणजे या सेवेने. आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील या सेवेने. बघा, ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. मग ही सेवा तुम्ही कशाहीबद्दल करू शकतात. नोकरीबद्दल करा, स्वतःचं घर होण्याबद्दल करा, विवाहाबद्दल करा, संतानप्राप्तीसाठी करा, मुलांच्या शिक्षणासाठी करा, किंवा आणखीन काही जे काही म्हणजे तुमचा व्यवसायाबद्दल करा, कशाबद्दलसुद्धा करू शकतात. आणि जो कोणी विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून आणि संयम ठेवून ही सेवा करतो ना, तर त्याला 100% या सेवेचा छान असा अनुभव येतो, म्हणजे येतोच. आता ही सेवा तुम्हाला काय करायची आहे, 9 जुलैपासून सुरुवात करायची आहे. तर तुमच्याकडे ही सेवा करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृताची पोथी असायला पाहिजे. तुम्हाला कुठेही मिळून जाते ही पोथी, बरं का. तर ही पोथी तुम्हाला आणायची आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, 9 जुलै म्हणजे 9 तारखेला, 9 जुलैला बघा गुरुवार आहे, तर गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ खूप लवकर आलेला आहे, कारण मध्येच मासिक धर्म येतो, काही ना काही अडचणी येतात, मग आपण लवकरसुद्धा ही सेवा सुरू करू शकतो याच्यामुळेच. तर तुम्हाला 9 तारखेला गुरुवार येत आहे, तर गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याआधी तुम्हाला सर्वात आधी स्वामी महाराजांकडे म्हणजे श्रीफळ ते घेऊन जायचं आहे स्वामी महाराजांकडे. बघा, तुम्हाला श्रीफळ, फूल आणि खडीसाखर घेऊन, उदबत्ती, जे काही दक्षिणा होईल ती दक्षिणा घेऊन स्वामी महाराजांकडे जायचं आहे. स्वामी महाराजांच्या चरणापाशी तुम्हाला जाऊन तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार आहात. ती सेवा कशासाठी करायची सगळं काही मनातलं स्वामी महाराजांना सांगायचं. तुम्ही कसं आपलं काहीही असो, आईला, आपल्या बहिणीला सांगतो का नाही, सगळं मन मोकळं करतो का नाही, त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना तुम्हाला सगळं काही मनातली तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, अडचण सांगायची आहे. आणि ही सेवा मी 21 दिवस करणार आहे स्वामी माऊली. ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या, असं स्वामी माऊलींना तुम्हाला म्हणायचं आहे. आणि ते संकल्प म्हणजे ते प्रार्थनेचं नारळ तुम्हाला स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आहे चरणापाशी. मग तुम्ही मंदिरात जा, केंद्रात जा, मठात जा, कुठेही जा, किंवा मंदिर काहीच नसेल तर दत्त महाराजांच्यासुद्धा मंदिरात जाऊन तुम्ही ठेवू शकतात. नंतर घरी आल्यानंतर गुरुवारी आता तुम्ही ही सेवा करणार म्हणल्या, स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती असायलाच पाहिजे. छान असा अभिषेक करा, मूर्ती असेल, फोटो असेल तर छान असं फोटोला गंगाजलने किंवा गुलाबजलने पुसून घ्या आणि छान अशी धूप दीप लावून आरती ती ओवाळून नंतर या सेवेला सुरुवात करा. सर्वात आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. एक प्लेट घ्या, उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, अक्षदा घ्या, फूल घ्या आणि हळदी कुंकू वाहून तुम्हाला सर्वात आधी तुमचं नाव सांगायचं आहे. आणि जर गोत्र माहीत असेल तर गोत्र सांगा, नसेल माहीत तर कश्यप गोत्र असं म्हणा. आणि स्वामी महाराजांना तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करणार आहात आणि 21 दिवसाची ही सेवा करणार आहात. ती कशासाठी करणार आहात सगळं काही स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. आणि नंतर तो संकल्प सोडायचा आहे, म्हणजे उजव्या हातातील पाणी त्यात तुम्हाला प्लेटमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आणि नंतर स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे, तर ती पोथी वाचण्याच्या आधी तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, 108 मणीची माळा असते, तर ती 11 वेळेस तुम्हाला जपायची आहे. तर 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. एका बैठकीतच तुम्हाला हे सगळी काही सेवा करायची आहे. असं नाही की अर्धी आता केली, अर्धी नंतर करणार, असं अजिबात नाही. एका बैठकीतच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि नंतर स्वामीचरित्र सारामृतातील 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे, म्हणजे सकाळी पहाटेपासून ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगपासून ती रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात, दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान सोडून. बघा, ही अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही जर ही सेवा विश्वास ठेवून केली ना, तर तुमच्या आयुष्यातील संकटही नक्की दूर होणार म्हणजे होणार. कारण ही सेवा इतकी प्रभावशाली आहे ना, तर या सेवेनं
खूप जणांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. जो हरलेला होता, जो थकलेला होता, त्यालासुद्धा एक नवीन आशा, एक नवीन जगण्याची किरण या सेवेतून मिळालेली आहे. इतकी सेवा ही प्रभावशाली आणि खूप म्हणजे खूप अतिउच्च कोटीची सेवा आहे. तर आवर्जून ताईंनो ही सेवा नक्की करून बघा. आणि त्याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला 21 दिवस मांसाहार वर्ज्य करायचा आहे, 21 दिवस तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही अटी नियम पाळून जर सेवा केली का नाही, तुम्हाला त्या सेवेचं फळ हे 100% मिळतं, म्हणजे मिळतंच. आणि त्याचबरोबर विटाळ सुतक मासिकचा जरा म्हणजे समजा मासिक धर्म आला तर 4-5 दिवस तुम्ही स्किप करायचे आहेत. बाकी विटाळ सुतक जे असेल तर त्याच्यामध्ये खूप वेळ म्हणजे टायमिंग जातो, मग ते काय आपल्या हातात नसतं. त्याच्यामुळे का नाही तुम्ही जितकं होईल तितकं लवकर सेवेला सुरुवात करा. आणि अशा प्रकारे ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत आवर्जून करा. आणि आपल्या गुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळावा, आपल्या गुरूंचा आपला कृपा आशीर्वाद मिळावा, त्यासाठी आवर्जून या सेवा नक्कीच करा. बघा, ज्यांच्या आयुष्यात गुरु नाही ना, अध्यात्म नाही, त्याचं आयुष्य म्हणजे आयुष्यात हा खेळखंडोबा होत असतो बघा. त्याच्यामुळे आयुष्यात एकतरी गुरु हा असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या स्वामी महाराजांना गुरु करा. स्वामी महाराजांचं गुरुपद म्हणजे स्वामींना आपला गुरुपद द्या. अशा प्रकारे त्याचबरोबर जितकं होईल तितकं अध्यात्म करा, सेवा करा आणि स्वामी मार्गामध्ये या. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.